आज आपण बघणार आहोत शेंगदाणा गुळाचे लाडू। हे लाडू उपवासासाठी चालतात आणि हे अत्यंत हेल्दी आहेत। लहान मुलांसाठी तर हे खूपच हेल्दी आहे, आरोग्यदायी आहे, ज्यामुळे आयर्न, ज्याला लोह म्हणतो, ते वाढण्यास मदत होते। हे लाडू आपण बिना तुपाचे करणार आहोत। हे 2-3 महिने सहज टिकणारे लाडू आहेत। चला तर बघूयात शेंगदाणा गुळाचे लाडू। यासाठी आपण शेंगदाणा आणि गूळ हे घेणार आहोत। हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे। 1 वाटी शेंगदाणा घेतला तर 1 वाटी गूळ घ्यायचे। 2 वाटी शेंगदाणा घेतले तर 2 वाटी गूळ घेणार। वेलची आपण स्वादासाठी इथे घालणार आहोत। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे अगदी मंद आचेवर भाजायचे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि तेव्हाच ते लाडू 2-3 महिने सहज टिकतात। अगदी मंद आचेवर काळे न होऊ देता हे शेंगदाणे आपण भाजून घेत आहोत। इथे आपण खरपूस भाजून घेतले आहेत शेंगदाणे, ते अजिबात काळे होऊ दिले नाही। याची आपण सालं काढायची तर काढू शकतो, पण मी याचं साल न काढताच तसेच लाडू करणार आहे। शक्यतो याची सालं नाही काढली तर चांगलंच आहे। इथे आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। हे जाडसर आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। एक वाटी गूळ घेतला आहे। जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ आपण इथे घेतोय। हा गूळ मी चिरून घेतला आहे। गूळ आणि शेंगदाण्याचा कूट हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। त्यांना लगेच पाणी सुटेल आणि नंतर एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। यामध्ये आपण वेलची सुद्धा घालणार आहोत। खूप बारीक घ्यायचं नाही, आपल्याला फक्त थोडंच फिरवून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचे लाडू लगेच वळायला होतात। असे लाडू लगेच बांधले जातात। हे बघा, आता आपण सगळे लाडू करून घेऊयात। तयार आहे आपले शेंगदाणे आणि गुळाचे पौष्टिक लाडू।